हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन। मराठा समाजाला 10 ते 13% आरक्षण मिळण्याची शक्यता। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। सगळे सोरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावीच लागेल। उद्या अधिसूचनेचा कायदा पारित न झाल्यास प्रवापासून आंदोलन, जरांगे ठाम। सगळे सोऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचा मुद्दा अधिवेशनात येण्याची शक्यता कमी। सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल 4.5 लाख हरकती आल्याची सूत्रांची माहिती। हरकतींबाबतचा अभ्यास सुरू, लवकरच अहवाल सादर करण्यात येणार। सगळे सोऱ्यांच्या अधिसूचनेवर 2 लाखांपेक्षा जास्त हरकती। सरकारला अधिसूचना रद्द करावी लागेल, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। आरक्षण राज्याचा नाही तर केंद्राचा विषय। विशेष अधिवेशनात काही हाती लागणार नाही। मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजप शरद पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत। पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली। पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। भाजपकडून मला कुठलीही ऑफर नाही, कितीही चर्चा होऊ द्या, पण मी कुठेही जाणार नाही। जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या। कधीही काही होऊ शकतं, पण जयंत पाटलांसोबत माझा कोणताही संपर्क नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मोठी ताकद सोबत असूनही भाजपला आमचेच लोक का हवेत? सुप्रिया सुळेंचा जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चेवर सवाल, तर मवियातील अनेकांचा थेट आमच्याशी संपर्क। पुढच्या काळात चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरे यांचं सूचक विधान। काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात। मंत्री विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा। मी लोकसभेसाठी इच्छुक नाही, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा दावा कायम असेल। उमेदवारीबाबत वरिष्ठ ठरवतील, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य। राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप आणि मनसेमध्ये चर्चेची खलबत। राज ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये तासभर बैठक। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार भेटीला गेल्याची चर्चा। युतीबाबतही चर्चा झाल्याची माहिती। मला बोलायचं तेव्हा निवडणुकीवर बोलेन। एनडीए सोबत जाण्याबाबतच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, तर योग्य वेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू, शेलारांची प्रतिक्रिया। लोकसभा लढण्याची सर्वांचीच इच्छा असते, मीही त्याला अपवाद नाही। उदयनराजेंकडून सातारा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त। पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम ठेवा। आठवड्याभरात निवडणूक चिन्हही द्या, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अंतरिम दिलासा। लोकशाहीचा हा मोठा विजय, संविधानासाठी लढत राहू। शरद पवारांकडून ट्विट करून सुप्रीम कोर्टाचे आभार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।